सोलापुरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ज्यांनी वाहतूक नियम उल्लंघनाबद्दलचा दंड अद्याप भरलेला नाही त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत। पोलिसांनी थकीत दंड वसुलीसाठी कारवाईचा बडगा उचलला आहे। वाहतूक विभागाने वेळोवेळी नोटीस देऊनही दंड न भरलेल्या वाहन चालकांवर आता थेट अटक वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ज्यांच्या नावावर थकीत दंड आहे त्यांनी तातडीने दंड भरावा, अन्यथा थेट अटकेची कारवाई होणार आहे। जिल्ह्यातील 1300 वाहन चालकांचे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत। 2 दिवसात यातील 275 लोकांनी आपल्या दंडाची रक्कम भरून जेलची हवा खाण्यापासून स्वतःला वाचवलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे। दैनंदिन वाहतूक नियमन करत असताना जे लोक वाहतूक नियमाचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती आपण दंडाची आकारणी करतो। जे लोक दंड भरत नाही असे आपण त्यांना खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात। येत्या 10 मे रोजी लोक अदालतचं आयोजन केलं आहे। त्यानिमित्ताने ज्या लोकांनी पैसे भरलेले असे जवळपास 8000 लोकांना आता आपण समन्स काढलेले आहेत। मागची जी लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये ज्या लोकांनी समन्स घेऊन कोर्टामध्ये हजर झाले नाही अशा जवळपास 1300 लोकांना आपण आता अटक वॉरंट काढलेले आहे। पैकी मागच्या 2 दिवसामध्ये जवळपास 275 लोकांनी आपली दंडाची रक्कम भरून कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहेत। तरी सर्व ज्यांच्याकडे दंड आहे त्यांना असं आवाहन करण्यात येते की आपल्याकडे जो वाहतूक नियमांचा दंड आहे तो सगळ्यांनी ताबडतोब भरावा आणि होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून आपल्याला स्वतःला वाचवावं।